नमस्कार, सीता नेहरी किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी खास एकदम आपल्याला घरात उपयोगी पडणारं असं एकदम लिक्विड बनवून दाखवणार आहे। आणि पितळची तांब्याची भांडी अशी ह्या लिक्विडनी जादुई लिक्विड माझ्याकडे बनवलेलं आहे मी। त्या लिक्विडनी भांडी घासणार आहे। न हात म्हणजे जरा पण जोर नाही लावता फक्त लिक्विड वरून चोळायचं त्याला, लगेच भांडी लकलकीत निघणार। एवढी काळी कुट्ट भांडी झालेली पहा तुम्ही कशी भांडी आहेत, एकदम डाग पडलेले कसले मसले काळे। आणि ती तांबे पितळेची भांडी आहेत माझ्याकडे। ती लगेच आपल्याला खूप प्रॉब्लेम होते अशी भांडी घासायला, खूप वेळ खातो आपला आणि निघत नाहीत भांडी। हे लावते तरी पण निघत नाही। पण असं एक लिक्विड आहे माझ्याकडे, ते असं पटकन भांडी निघतात, स्वच्छ एकदम नवीन दुकानातून आणल्यासारखी भांडी। तर चला मी आता लिक्विड बनवून दाखवते तुम्हाला, कशा पद्धतीने लिक्विड बनवायचे, काय बनवायचे ते। आणि सहज घरात उपयोगी पडणारं ते आहे तेच। आता एक लिंबू घेतलेलं आहे पहा, हे लिंबू आडवंच कापायचं, उभं नाही कापायचं, आडवं कापायचं। आणि हे आपलं रस काढण्याचा आहे ना लिंबूचा, ते घ्यायचं आणि त्यांनी रस काढायचा लिंबाचा। हे पहा, एक लिंबू पुरेसे झालेले आहे। एवढी मोठी भांडी आहेत ना, त्याला एक लिंबू पुरेसं आहे आपल्याला। किती भांडी आहेत माझ्याकडं, ग्लासन, तांबे, लोटे बिटे सगळं, ताटं बिटं सगळं आहे। पण एवढ्याला एक लिंबू पुरेसं होणार आपल्याला। आणि घरातल्याच वस्तूंपासून बनवणार आहे मैत्रिणी। खूप म्हणजे ही भांडी घासायला खूप त्रास होतो घरात, कंटाळा येतो, नको वाटतात ही भांडी घासायला। पण असं नुसतं हात लावताच तुमची भांडी निघणार। एक चमचा मीठ टाकते त्याच्यात आता बघा, एक चमचा मीठ टाकलं आणि एक लिंबू पिळलं आणि एक चमचा मीठ टाकलेलं आहे। हे सेट्रिक ॲसिड आहे माझ्याकडं, म्हणजे हे लिंबू फूल। तर हे 10-15 रुपयाला भेटतं बाजारात। आपल्याकडे कायम घरात उपयोगी पडणारं आहे ते। आपण ढोकळा बनवा किंवा बरेच काही लिंबू सरबत बनवा किंवा काही असे बनवलं तर ते उपयोगी पडतं ना, ते 10-15 रुपयाला भेटतं। पण बऱ्याच वेळा उपयोगी पडणारी ही वस्तू आहे। तर हे भेटतं दुकानात। तर मी आता 1-1.5 चमचा घालणार आहे। छोटे चमचे आहेत, मोठे नाही। म्हणजे एक मोठा चमचा घातला तरी चालला असतं, पण माझ्याकडे छोटे चमचे घेतलेले आहेत, मी छोटाच घातला। आता मी त्याच्यात पाणी घालणार आहे 1 चमचा भरून, म्हणजे वाढण्यासाठी आपल्याला, म्हणजे जास्त होणार। तर भांडी भरपूर आहेत ना, म्हणून जास्त एक पाणी घातलं 1 चमचा भरून त्याच्यात मी। हे सगळं वितळून घ्यायचं छान असं। एकदम सोपं आहे बघा, आपल्याला काहीच मेहनत लागत नाही त्याला। एवढी भांडी निघतात भारी ना, मी पाहतच राहा। जादुई लिक्विड म्हणतात त्याला, जादुईच लिक्विड आहे। तर खरंच मस्त मैत्रिणींनो, तुम्हाला मस्त खरंच तुमची भांडी आणि जोर लावायला लागणार नाही किंवा काय नाही, धुतल्यासारखी भांडी घासणार आहे मी। याच्यात ओतलेलं होतं थोडंसं बघा, जिकडे फिरन तिकडे ते लिक्विड भांडं निघतं लगेच, जिकडे फिरन तिकडे निघतं बघा भांडं, स्वच्छ मस्त भांडं निघतं। मी या लोट्याला लावून पाहिलं होतं पहिलं, ह्याला आत बाहेरून लावलं होतं, आता आतून लावते। बाहेरून मी लावून पाहिलं होतं निघते का नाही म्हणून, म्हणजे मला माहिती आहे तसं निघतंय ते, तरी पण मी बाहेरून लावलं होतं आणि जरा आतून पण थोडंसं टाकलं होतं, जास्त नाही। हे बघा, आता हे फिरवते आतमधून असं लिक्विड मस्त सगळं। नुसतं हात फिरवायचं त्याला, म्हणजे ओलं करायचं सर्व ते। आपण त्याला जोर नाही लावायचा किंवा काय नाही, नुसतं ओलं करायचं। आता मी ह्याला लावून घेतलेलं आहे ना, हे बघा, ह्याला पण मागून पुढून लावते आता, ठेवून देते असं। काय नाही त्याला बघा, मी नुसतं हात फिरवते का की ओलं होण्यासाठी सर्व ते, म्हणून। आता मी हे बेसिंगमध्ये ठेवून देते आणि दुसरी भांडी घेते आता। तर हे घेतलं पहा, हे बघा याच्यात टाकलं, हे बघा हे इथं नुसतं फिरवते बघा। मी बोटच लावली घेतलेली आहे, बोटाने असं सर्वीकडून ओलं करून घेते त्याला, असं वरून करून इकडून पण ओलं करायचे बघ। सहज हात फिरवायचा, ओलं करायचं, नुसतं ओलं करायचं, काय त्याला जोर नाही लावायचा किंवा काय नाही। हे बघा दुसरं घेते लगेच, त्याला पण ओलं करते, 1 चमचा भर ओतायचं त्याच्यात आणि ओलं करायचं। जास्त लिक्विड पण लागत नाही आपल्याला किंवा काय नाही, फक्त ओली झाली पाहिजे भांडी त्या लिक्विडनी, एवढंच करायचं फक्त। किती घाण आहेत पा, म्हणजे ते ग्लास पण किती आहे, पण लगेच निघतात बघा स्वच्छ। नुसतं त्याला ओलं करून घेते मी, इकडून तिकडून फिरवते का झालं आपलं, लखलखीत होतं लगेच पहा, लगेच लखलखीत होतं। म्हणजे ते आहे ना सेट्रिक ॲसिड किंवा लिंबू फूल किंवा मीठ, त्याच्यामुळं तांब्या पितळाची भांडी लखलखीत स्वच्छ आणि खरंच जशी काय आत्ताच आपण दुकानातून आणल्यात असं होतं। हा तांब्या किती काळा झाला होता आपला पहा। मी हे तांब्या ह्याला गेलो होते नेपाळला ना, तेव्हा घेतलेला, तिकडेला तांब्या आहे तो त्या साईडचा। तर खूप छान डिझाईन दिसते ना त्याची,
तर ते आवडला मला, मी तिथून घेतला होता तो लिक्विड, तो तांब्या नेपाळचा आहे तो तांब्या. छान वाटतोय तो, मस्त एकदम. पहा, बरेच दिवस झाले घेतला होता. हे बा, छान. हे बा, लगेच मी फिरवते, लगेच का आतून बाहेरून त्याला नुसता ओलं करायचं, दुसरं काही करायचं नाही त्याला. आपण किती भांड्यांना काय काय लावतो, जोर जोर लावतो. नाही तर मग दुकानातून ती पितांबरी आणा, आणि ती पितांबरी लावली ना तरी पण 2 दिवस, 1 दिवस भांडी चांगलं राहतं का परत दुसऱ्या दिवशी. तसं हे आता मी लावणार आहे ना, पहा तुम्ही. फक्त एक काळजी घ्यायची, कटाक्षाने काळजी घ्यायची तुम्ही. तर मी सांगणार आहे काय काळजी घ्यायची. भांडी घासून झाल्यावर काय करायचं आपण ती. नाही तर आपली भांडी लवकर खराब पण होत नाही आणि काहीच होत नाही. हे बा, आता मी हे सर्व नळाखाली नेते. आणि हे बा, तुम्ही पहा, नळाखाली घेऊन जाते मी ही सर्व. आता तो तर हे ठेवलेलं आपण, कळशी आपली नळाखाली मगाशीच ठेवली होती. आता मी नळ चालू करते. स्वच्छ आणि ह्यांना धुवून घ्यायचे स्वच्छ. राहिलं नाही पाहिजे लिक्विड असं कुठे. एवढं स्वच्छ नळाखाली चांगलं फास्ट नळ करायचा. नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची ती भांडी. जिकडे तिकडे कुठेच लिक्विड राहिले नाही पाहिजे, असं चांगलं फास्ट नळ करून चांगलं कसा धुवून घ्यायचं त्याला भांड्यांना. स्वच्छ इकडून तिकडून आतून बाहेरून पाण्याने हे करून घ्यायचे. बघा किती स्वच्छ निघाले, बघा लकलक करतोय नुसता. चेंबलाय तो तांब्या, पण आतून एवढा तरी पण नवीन आणल्यासारखं वाटतं का नाही. हे बघा, आतून बाहेरून सगळीकडून त्याला आपण हे करून घ्यायचं सगळ्याच वस्तूंना. कसं सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवले पहा मैत्रिणींनो. माझं जर हा जादुई लिक्विड आणि ही भांडी घासण्याची पद्धत जर आवडली ना, तर नक्कीच नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी वेगळं काहीतरी तुम्हाला घेऊन येत असे, नवीन न पाहिलेलं कधी, न केलेलं कधी, पण आपल्याला सहज पडणारं, किचनमध्ये उपयोगी पडणारं असे काहीतरी दाखवत असते तुम्हाला. तर नवीन आणि जेवणाची डिश तर तुम्हाला माहीतच आहे माझ्या कशा आहेत त्या. एकदम वेगळ्या असतात, हटके असतात. ते तुम्हाला तर पाहतच असाल तुम्ही. नवीन पाहत असाल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला लिहून पाठवा कुठून पाहताय तुम्ही आणि काय म्हणजे आवडतं का माझी ही सर्व रेसिपी आणि किंवा हे माझे ब्लॉग मी छोटे मोठे दाखवत असते. ते ब्लॉग नाही जास्त दाखवत, कधीतरी दाखवत असते. सण असे असतात ते दाखवते. म्हणजे असं काही वेगळं दाखवत असते. तुम्हाला आवडतात का माझे, तर नक्कीच पहा. आता हे पहा किती सोन्यासारखं एकदम तांब्याचं पितळचं भांडं आहे, जसं काय सोनंच आहे का नाही. हा पण बघा आतून बाहेरून लक करतोय नुसता. नवीन अंड्यासारखं वाटतं का नाही एकदम. ग्लास नातवंडांना पाणी पिण्यासाठी माझ्या ग्लासही. तर ही बादली मी घेतली होती, ही मिसळसाठी बादली घेतलेली मी. कधीतरी मिसळ बनवली ना जेवणात, एखाद्याला वाढायचं म्हटलं तर मिसळ घेतली आपली. बरेच जण बसले आणि मग बादलीवरून मिसळला घेतली, ती छान वाटते. तांब्या पहा सोन्यासारखा चमकतोय निस्तान. हे बघा ह्याच्या रेषांमध्ये बरं चककतंय ते. हे बघा, आणि हातच बघा किती छान दिसतंय. आणि कळशी आपली पाणी प्यायची मस्त आहे का नाही मैत्रिणींनो. चमकतात का नाही छान. आवडली का तुम्हाला माझी, कशी वाटली ती नक्कीच हे करा. आणि बाहेरून आतून एकदम लकलक करणारी भांडी निघाल्यात नवीन अंड्यासारखी दुकानातून. आणि तुम्हाला एक काळजी घ्यायची सांगितलेली आहे, तुम्हाला सांगणार आहे काय काळजी घ्यायची. ही भांडी तुमच्या 8-15 दिवस अशीच राहणार. जर अशी ठेवली तरी 15 दिवस तिला डाग पडणार नाही, लाल पडणार नाही, काही होणार नाही. तर त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची तुम्ही मी सांगणार आहे पुढे तुम्हाला, ते पहा आता. तर एक चांगला स्वच्छ कपडा घ्यायचा आणि ही भांडी पुसून घ्यायची, स्वच्छ पुसून घ्यायची. कुठे पाण्याचा डाग नाही राहायला पाहिजे किंवा काय नाही. नाही तर मग उन्हात ठेवायची, थोडा वेळ ऊन असलं तर ऊन कसलं असतं आपल्याकडे, तर मग त्यामुळं पुसून घ्यायची स्वच्छ भांडी. ही पुसल्यामुळं काय होतं, हिच्यावर म्हणजे असं कसलं डाग पडत नाही. ही 10-15 दिवस भांडी अशीच लकलक करून राहणार आपली, लाल पडणार नाही किंवा काही होणार नाही. जे असे छोटे छोटे टिप्स आहेत ना त्या लक्षात घ्या. तेव्हा आता सर्व भांडी मी पुसून घेणार आहे. ही काळजी घ्यायची मात्र, कटाक्षाने काळजी ही घ्यायची, म्हणजे तुमची भांडी लाल पडणार नाही नंतर. नाही तर आपण घासली ना तर थोड्या वेळात ती लाल पडतात लगेच. कशाने बी घासा, पितांबरी आणा दुकानातून, त्यांनी घासली तरी थोड्या वेळात लाल पडत. तशी ही 15 दिवस तुम्हाला काहीच होणार नाही भांड्यांना. आणि रोज वापरत असलं तरी पण काही होणार नाही. आणि असं ठेवून दिली तरी पण काही होणार नाही. देवाचा पूजा करण्याचा गडवा आहे, रोजच लागतो आपल्याला ना, तर तो पण मी घासत असते कायम. म्हणजे 4-5 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा घासून काढते असं लिक्विड तयार करून. स्वच्छ निघतो का बरं. 8 दिवसांनी परत घासायचा, नाही तर रोज धुवून ठेवला तरी चालतं. जे बघा हे तर जसं काय सोन्याचीच भांडी आहेत, पितळेची आहेत ना, किती छान दिसते, जसं काय सोन्याचाच ग्लास आहे असं वाटतंय.
हा गडवा पण तसाच दिसतोय, सोन्यासारखा पिवळा धमक नुसता दिसतोय ना. पहा, सुंदर आहेत ना. आवडली का? नक्की लिहून पाठवा. कशी वाटली माझी आयडिया तुम्हाला, माझं लिक्विड कसं वाटलं. भरपूर काही बोलावं वाटतं तुमच्याबरोबर, भरपूर काही गप्पा मारायला वाटतात, पण सांगायचे असतात, मला बोलायचं असतं तुमच्याबरोबर. ते घरातलं पण सांगायचं असतं, घरात काय चाललेलं असतं काय नाही ते पण सांगायचं असतं. पण छोटे छोटे मोठे व्हिडिओ होत नाहीत ना, मग प्रॉब्लेम येतो. लोक कंटाळतात पाहायला मोठे व्हिडिओ, मग छोट्याच करायला लागतं. तरी पण माझे सबस्क्राईब, खूप धन्यवाद तुम्हाला. माझे सबस्क्राईब आहेत त्यांना खूप, म्हणजे तुमचं मनापासून माझे चॅनल पाहत आहे, व्हिडिओ पाहत आहे, माझे रेसिपी पाहत आहे, आवडतात तुम्हाला, खूप बरं वाटतं ते. आणि पाहत राहा कायम हमेशा. त्याच्यावर काही तुम्हाला म्हणजे काय शिल्प लागणार नाही किंवा काय नाही. मस्त मजा करा, एन्जॉय करा, सर्वजण खात राहा. रेसिपी पण माझ्या बनवत जा, खात जा. छान छान रेसिपी असतात, पाहत जा. पाहाले किती छान दिसते ना, अप्रतिम दिसते का नाही, एकदम मस्त लक लक लक. दुकानातूनच आणल्यासारखी वाटतात ना एवढी भांडी, किती फार चमकतात नुसती. बघा, पाहू शकता तुम्ही. मी सगळीकडून फिरून दाखवते, इकडून तिकडून, आतमध्ये ग्लासांमध्ये, तांब्यांमध्ये, इकडून तिकडून दाखवते. पहा, आहे का नाही एकदम लकलक करणारी, एकदम आतमध्ये पिवळी मस्त एकदम दिसतात, म्हणजे आतून बाहेरून लकलक करणारी आहेत ना. चला मैत्रिणींना बाय, परत भेटते काहीतरी वेगळं घेऊन येते.